वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड अल्जेब्रा यामधील 6 चॅप्टर आपण पाहत आहोत स्टॅटिस्टिक्स. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.2. या प्रॅक्टिस सेटमध्ये ऑल क्वेश्चन्स मीडियन फाइंड करण्याचे आलेले आहेत. मागील वर्षी मीडियन कसा फाइंड आउट करतात ते आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत, त्यामुळे इथे जास्त वेळ घालवायला नको, डायरेक्ट क्वेश्चनच्या सोल्युशनला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन पाहूया. फर्स्ट क्वेश्चन दिलाय, the following table shows classification of number of workers and the number of hours they work in a software company. Find the median of the number of hours they work. आणि खाली एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे डेली नंबर ऑफ हवर्स आणि नंबर ऑफ वर्कर्स. खाली टेबलमध्ये वर्कर्सचे क्लासिफिकेशन दिलेले आहे त्यांच्या कामाच्या वेळेप्रमाणेच. यावरून आपल्याला त्यांनी काम केलेल्या कामाच्या वेळेचे मीडियन काढायला सांगितलेले आहे. पहिले आपल्याला एक टेबल बनवावा लागणार आहे. टेबलची 3 कॉलम बनवूया. फर्स्ट कॉलम असणार आहे क्लास, सेकंड असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि थर्ड असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्याप्रमाणे हा टेबल मी बनवून घेतलेला आहे. त्याप्रमाणे पहिला कॉलम जो असणार आहे तो क्लास असणार आहे, त्यामध्ये डेली नंबर ऑफ हवर्स येणार आहे. दुसरा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी, त्यामध्ये नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच एफ आयचा लॉंग फॉर्म फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी थर्ड कॉलम असणार आहे लेस दॅन टाईप. CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा शॉर्ट फॉर्म आहे. आता पहिले इथले जे डिटेल्स आहेत क्लास आणि फ्रिक्वेन्सीमध्ये जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत ते पहिले फिल करून घेऊ. क्वेश्चनमध्ये पहिला कॉलम जो दिलेला आहे डेली नंबर ऑफ हवर्स तो इथे फिल करायचा आहे. पहिला आहे 8 ते 10 म्हणजे 8 to 10 हवर्स काम करणारे वर्कर्स. त्यानंतर दुसरा आहे 10 to 12. त्यानंतर 12 to 14 आणि त्यानंतर 14 to 16. आता हा जो टाइप दिलेला आहे क्लासचा त्याला म्हणतात कंटिन्युअस क्लास, कारण की 8 to 10 नंतर पुढच्या वेळेस परत 10 to 12 आलेला आहे, म्हणजे हा नंबर आहे तो रिपीट होतोय. इथे नंतर 10 to 12 आहे, पुढच्या क्लासमध्ये 12 हा नंबर आलेला आहे, म्हणजे हाच नंबर परत कंटिन्यू झालेला आहे, म्हणून याला म्हणतात कंटिन्युअस क्लास. ओके, 12 to 14 हा नंबर परत पुढच्या क्लासमध्ये रिपीट झालेला आहे, 14 to 16, म्हणून याला म्हणतात कंटिन्युअस क्लास. ओके, कंटिन्युअस क्लास त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे, त्यामुळे अजून आपल्याला इथे कॉलम बनवायची गरज नाही. जर का कंटिन्युअस क्लासमध्ये हे क्लास दिलेले नसतील तर आपल्याला अजून एक कॉलम बनवून तिथे कंटिन्युअस क्लास तयार करावा लागतो. ओके, आता फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे ती राईट डाऊन करून घेऊ. क्वेश्चन मधील दुसरा कॉलम जो आहे नंबर ऑफ वर्करचा, त्यामध्ये 8 to 10 हवर्ससाठी 150 दिलेला आहे, म्हणजे 8 ते 10 तास काम करणारे वर्कर दिलेले आहेत 150. त्यानंतर 10 ते 12 तास काम करणारे वर्कर दिलेले आहेत 500. 12 ते 14 तास काम करणारे वर्कर दिलेले आहेत 300 आणि 14 ते 16 तास काम करणारे वर्कर दिलेले आहेत 50. ओके, अशा प्रकारे हे दोन्ही क्लास मी फिल करून घेतलेले आहे. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम कसा फिल करायचा ते मी तुम्हाला दाखवते. सर्वात पहिले क्लासची फ्रिक्वेन्सी जी दिलेली असते ती इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये राईट डाऊन करून घ्यायची. त्यानंतर पुढचे जे आहेत ते 150 प्लस दुसऱ्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ॲड करायची, म्हणजे 150 प्लस 500 इज इक्वल टू 650 झाले. आता ही जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती ॲड करायची आहे पुढच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, म्हणजे 650 प्लस 300 इज इक्वल टू 950. आता ही जी नवीन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आलेली आहे ती ॲड करायची आहे पुढच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, म्हणजे 950 प्लस 50 इज इक्वल टू 1000 झाले. ओके, आता इथे फक्त आपल्याला एकाची टोटल करावी लागणार आहे फ्रिक्वेन्सी या कॉलमची, त्यामुळे इथे सबमिशन FI. ओके, या सिम्बॉलला म्हणतात सबमिशन किंवा सिग्मा. सबमिशन FI इज इक्वल टू या सर्वांची टोटल म्हणजे 0, 5, 5, 10, 2, 7 and 10, म्हणजे इथे सबमिशन FI मिळाली आपल्याला 1000. आता यामध्ये आपल्याला मीडियन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, त्यासाठी सबमिशन FIचा पहिले विचार करायचा आहे. मग हियर टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच याला म्हणतात N इज इक्वल टू सबमिशन FI, ती आहे 1000. त्यामुळे आता N अपॉन 2 इज इक्वल टू सबमिशन FI आहे 1000 अपॉन 2, म्हणजे इथे मिळाले 500. ओके, डायरेक्ट 2 ने 1000ला डिवाइड केलं. 2 1 2, 2 5 10 and 0 0, म्हणजे मिळाले 500.
ओके, म्हणजे n/2 याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 500. आता टेबलमधील क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या कॉलम बघा, म्हणजे हा कॉलम. आता यामध्ये आपल्याला अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की जी 500 पेक्षा मोठी असणार आहे आणि लगतची संख्या ती असणार आहे. ओके, आता 150 ही संख्या 500 पेक्षा लहान आहे, त्यामुळे या संख्येचा विचार करायचा नाही. 650 ही संख्या 500 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे या संख्येचा आपल्याला विचार करता येईल. 650 आपण असा नंबर फाइंड आउट केलेला आहे की जो 500 पेक्षा लगेचच मोठा असणार आहे. ओके, 950 पण मोठा आहे, 1000 सुद्धा मोठा आहे, पण लगतची संख्या कोणती आहे ते 650. म्हणजे हे जे 4 ऑप्शन्स आहेत क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधील, त्यामधील लगेचच 500 पेक्षा मोठी असलेली संख्या आहे 650, त्यामुळे या संख्येचाच विचार करायचा आहे. ओके, त्यामुळे 1012 ला इथे एल म्हणायचे आहे, 500 ला एफ म्हणायचे आहे. या आधीच्या क्लासमधील जो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हणतात CF. ओके, म्हणजे CF म्हणून 150 आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आता क्लास इंटरवल पाहूया. क्लास इंटरवल कसा करायचा, तर प्रत्येक क्लास बघा 8 to 10 आहे, 10 to 12 आहे, 12 to 14 आहे आणि 14 to 16 आहे. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये 2चा डिफरन्स इथं दिसत आहे. ओके, 10 - 8 2 येतील, 12 - 10 2 येतील, 14 - 12 2 येतील आणि 16 - 14 इथे सुद्धा 2 येतील. त्यामुळे H = 2 इथे म्हणता येईल. हिअर एल आता आपण काढला, L = 10. आता या क्लासमध्ये आपण या रोचा विचार करत आहोत, त्यामध्ये 10 to 12 हा क्लास आहे, यामधील लोअर क्लास लिमिट 10 आहे. ओके, त्यामुळे 10 = L. त्यानंतर CF आपण घेतला, 650चा आपण विचार करतोय, म्हणजे या रोचा आपण विचार करत आहोत. त्याच्या आधीची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती आहे 150, ती आपण CF म्हणून घेतली. त्यानंतर एफ म्हणजे या लाईनी मधलाच फ्रिक्वेन्सी, तो आहे 500. एफ = 500 आणि H आत्ता आपण काढला, H = 2. कसं, तर क्लासमधील डिफरन्स आपण लक्षात घेतला, प्रत्येक क्लासचा डिफरन्स किती आहे, 2 आहे, तो आपण H म्हणून घेतलेला आहे. ओके, आता हे प्रत्येक वेळेस लक्षात कसं ठेवायचं, तर इथे तुम्हाला टेक्निक सांगते. हा जो एल आपण काढलेला आहे त्याला म्हणतात लोअर क्लास लिमिट ऑफ द मिडियन क्लास. ओके, म्हणजे हा जो आपण 10 घेतलेला आहे तो लोअर क्लास लिमिटचा घेतलेला आहे, त्याला म्हणतात लोअर क्लास लिमिट ऑफ द मिडियन क्लास. त्यानंतर एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. ओके, ही आहे 1000. त्यानंतर CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मिडियन क्लास. म्हणजे आता आपण या रोचा विचार करत आहोत 650च्या रोचा, 10 to 12 क्लासचा, पण आपण CF कोणता घेतलेला आहे, आधीच्या क्लासचा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणतात क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मिडियन क्लास. म्हणजे हा जो मिडियन क्लास आहे त्याच्या प्रिसिडिंग म्हणजे आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ती आहे 150. त्यानंतर एक म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मिडियन क्लास, म्हणजे हा जो मिडियन क्लास आहे त्याच क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 500. त्यानंतर H म्हणजे क्लास इंटरवल ऑफ द मिडियन क्लास, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे क्लासमधील 2 नंबरचा जो डिफरन्स आहे त्याला म्हणतात H. यामध्ये काही स्टेप्स असतात फॉर कॅल्क्युलेशन द मिडियन ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, त्या पण मी तुम्हाला दाखवते. प्रिपेरिंग अ टेबल कंटेनिंग 3 कॉलम्स, म्हणजे क्लास फ्रिक्वेन्सी आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, हे बेसिक कॉलम आहेत, ते आपल्याला तयार करावे लागतील. ओके, त्यानंतर राईट द गिव्हन क्लास इंटरवल इन कॉलम 1 अँड देअर रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी इन कॉलम 2. म्हणजे क्वेश्चन मध्ये जी माहिती दिलेली असते आपल्याला ती क्लासमध्ये आणि फ्रिक्वेन्सीमध्ये फिल करायची आहे. त्यानंतर राईट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप इन कॉलम 3. लेस दॅन टाईप प्रमाणे कॉलम 3 आपल्याला फिल करायचा आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. त्यानंतर फाइंड टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच समेशन FI, आणि त्यानंतर कॅल्क्युलेट करायचा आहे n/2, तो आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. फाइंड क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप विच इज जस्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू n/2. म्हणजे आता आपण जसे 500 पेक्षा मोठी असलेली संख्या फाइंड आउट केली 650, त्याप्रमाणे पुढची स्टेप असणार आहे. द करस्पॉन्डिंग क्लास इज मिडियन क्लास. मग या क्लासला म्हणतात मिडियन क्लास. इथं मी मार्किंग करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याला म्हणतात मिडियन क्लास. ओके, मिडियन क्लास कशावरून काढला, एन जो आपण फाइंड आउट केलेला आहे 500, त्याच्यापेक्षा मोठी असणारी लगतची संख्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला पाहिजे आहे, ती जी रो असते त्याला म्हणतात मिडियन क्लास. ओके,
त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द मीडियन बाय युजिंग द फॉर्म्युला गिवन अबो. फॉर्म्युला हा मस्ट बी तुम्हाला पाठच करावा लागणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नसणार आहे. नाऊ फॉर्म्युला मीडियन हा सुद्धा फॉर्म्युला दोनदा तीनदा तुम्ही राईट डाऊन केला की तुमचा नीट व्यवस्थित लक्षात राहील. एल प्लस, आता ब्रॅकेट थोडासा मोठा घ्यायचा आहे, एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच. ओके, हा मीडियनचा फॉर्म्युला आहे. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एल, सी एफ, एफ आणि एच का फाइंड आउट केला, कारण की या फॉर्म्युलामध्ये आपल्याला या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. नाव नेक्स्ट इज इक्वल टू एलची व्हॅल्यू 10 प्लस एन अपॉन 2 आपण काढला 500 मायनस सी एफ 150 अपॉन एफ 500 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच 2 इज इक्वल टू 10 प्लस 500 मायनस 150 म्हणजे इथे झाले 350 अपॉन 500 मल्टिपल 2. इथला 0 गेला, इथला 0 गेला. आता 5च्या टेबलमध्ये दोन्ही संख्या आहेत. 5 10 जार 50, 5 7 जार 35 म्हणजेच इथे झाले इथले 10 जसेचे जसे प्लस 7 मल्टिपल 2 करूया म्हणजे इथे झाले 14 अपॉन 10. 14ला 10ने डिवाइड केल्यानंतर पॉईंटमध्ये आन्सर येईल 10 1 जार 10, 10 1 जार 10, पॉईंट रिमेनिंग राहिले 4, त्यामुळे पॉईंट घेतला, वरतून घेतले 0, 10 4 जार 40. ओके, म्हणजे इथे झाले 1.4. 10 प्लस 1.4 इज इक्वल टू मिळाले आपल्याला 11.4. दॅट इज मीडियन. देअरफॉर मीडियन इज इक्वल टू 11.4. दॅट्स द आन्सर. हेच आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इथे आता डिटेल आन्सर कसं लिहिणार, द मीडियन ऑफ द नंबर ऑफ हवर्स दे वर्क डेली इज 11.4. ओके. Second question, the frequency distribution table shows the number of mango trees in a grove and their yield of mangoes. Find the median of data. त्यासाठी खाली टेबल दिलेला आहे इन्फॉर्मेशनसाठी. नंबर ऑफ मँगोज दिलेले आहेत आणि नंबर ऑफ ट्रीज. 33 झाडे अशी आहेत की ते 50 ते 100 आंबे देतात. 30 झाडे अशी आहेत की ते 100 ते 150 आंबे देतात. ओके, अशा प्रकारे हा टेबल सांगत आहे. आता सोल्युशनसाठी आपल्याला एक टेबल तयार करावं लागणार आहे. त्याचे 3 कॉलम आहेत. फर्स्ट कॉलम इज द क्लास, यामध्ये नंबर ऑफ मँगोज लिहायचे आहेत. दुसरा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ ट्रीज म्हणजेच एफ आय, आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये लेस दॅन टाईप म्हणजेच सी एफ इथं आपल्याला दाखवायचा आहे. क्वेश्चनमध्ये जो कॉलम आहे क्लासचा तो इथं आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. ओके, क्लासमध्ये आपल्याला लिहायचे आहेत नंबर ऑफ मँगोज. पहिले दिलेले आहेत 50 to 100, दुसरा आहे 100 to 150, तिसरा आहे 150 to 200, चौथा आहे 200 to 250 आणि लास्ट आहे 250 to 300. ओके, आता 50 ते 100 आंबे देणारी झाडे किती आहेत तर फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला लिहायचे आहेत 33, 33. 100 ते 150 आंबे देणारी झाडं आहेत 30. 150 ते 200 आंबे देणारी झाडे आहेत 90. 200 ते 250 आंबे देणारी झाडे आहेत 80 आणि 250 ते 300 आंबे देणारी झाडे आहेत 70. ओके, आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अगदी इझी आहे. पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे ती जशीच्या तशी राईट डाऊन करायची. त्यानंतर पुढच्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये ॲड करायची. मग 33 प्लस 30 इज इक्वल टू 63 झाले. 63 प्लस 90 इज इक्वल टू 153 झाले. 153 प्लस 80 इज इक्वल टू 233. 233 प्लस 17 इज इक्वल टू 250. ओके, म्हणजे जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येईल त्यामध्ये पुढच्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण इथे ॲड करत गेली आणि जी व्हॅल्यू आली ती इथं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये राईट डाऊन केली. आता समिशन एफ आय काढायचं आहे. इथं मी काढते समिशन एफ आय इज इक्वल टू या सर्वांची बेरीज आली 250. तर एन इज इक्वल टू
इथे समेशन FI दिलेली आहे 250. ओके, देअरफॉर n/2 इज इक्वल टू 250 अपॉन 2. 250ची निम्मी म्हणजे 125. ओके, आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमधील अशी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे जी 125 पेक्षा लगतची मोठी असेल, म्हणजे जस्ट मोठी असणार आहे. आता इथे बघा 33 ही संख्या 125 पेक्षा लहान आहे. 63 ही संख्या सुद्धा 125 पेक्षा लहान आहे. पण 153 ही संख्या 125 पेक्षा मोठी आहे. पुढच्या पण संख्या मोठ्या आहेत, पण लगतची मोठी असणारी संख्या आपल्याला इथं हवी आहे. ती आहे 125 पेक्षा लगतची मोठी असलेली संख्या 153. त्यामुळे 153चा हा जो क्लास असणार आहे तो असणार आहे मीडियन क्लास. ओके, म्हणजेच 153 ही व्हॅल्यू असणारी रो म्हणजे मीडियन क्लास रो. ओके, आता यामध्ये एल आपण फाइंड आउट लगेच करू शकतो. एल म्हणजे काय, तर मीडियन क्लासमधील लोअर क्लास लिमिट असणारी संख्या ती आहे 150. इथे मी लिहिते एल म्हणजे 150. त्यानंतर त्याच रोमधील फ्रिक्वेन्सी आहे 90. इथे लिहिते ए. आता CF म्हणजे प्रिसिडिंग द क्लास क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, म्हणजे आता आपण मीडियन क्लास व्हॅल्यू जी फाइंड आउट केली 153 त्याच्या आधीची असलेली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती आहे 63. मग याला म्हणायचं CF. ओके, आणि एज फाइंड आउट करण्यासाठी क्लास कॉलम मधील 2 नंबर मधील डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. 50 to 100 आहेत, म्हणजे या दोघांमधील डिफरन्स आहे 50चा. प्रत्येक क्लासमध्ये बघा 50चाच डिफरन्स आहे. 300 - 250 50 आले. 250 - 200 50 आले. 200 - 150 50 आले. 150 - 100 इज इक्वल टू 50 आले. ओके, म्हणजे इथं डिफरन्स जर का 50चा आहे तर त्याला म्हणतात एच. एच इज इक्वल टू 50. आता ज्या ज्या इन्फॉर्मेशन आपण आता काढलेले आहेत ते मी इथे राईट डाऊन करून घेते. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज जस्ट ग्रेटर दॅन 125 इज 153. हे लिहायला विसरायचं नाही. ओके, त्यानंतर देअरफॉर द करस्पॉन्डिंग क्लास 153चा करस्पॉन्डिंग क्लास 150 to 200 आपण फाइंड आउट केला. 150 to 200 is the median class. ओके, मग आता यावरून काय काय इन्फॉर्मेशन मिळाली ती राईट डाऊन करूया. हियर एल इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट 150 आहे. ओके, म्हणजे जो मीडियन क्लास आपण फाइंड आउट केला त्यामधील लोअर क्लास लिमिट 150 म्हणजे एल. एफ इज इक्वल टू 90. देन CF म्हणजे आधीची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती आहे 63. आणि एच म्हणजे क्लासमधील 2 नंबरचा डिफरन्स तो आहे 50. आता मीडियनच्या फॉर्म्युलाकडे वळूया. मीडियन इज इक्वल टू एल प्लस इंटू ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच. आता यांचे व्हॅल्यू इथं पुट करूया. एल म्हणजे 150 प्लस इंटू ब्रॅकेट n/2 125 मायनस CF 63 अपॉन F 90 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच 50 इज इक्वल टू 150 जशाचे तसे येतील प्लस 125 मायनस 63 इज इक्वल टू 62 येतील. 62 अपॉन 90 मल्टिपल 50. आता इथला 0 आणि इथला 0 कॅन्सल करू. इज इक्वल टू 150 प्लस 62 मल्टिपल 5 5 2 जार 10 1 आला 5 6 जार 30 प्लस 1 310 अपॉन 9. आता 9 नी 310 ला डिवाइड करू. 9 1 जार 9 9 3 जार 27 देन 34 पॉईंट येतील आणि 4 34.4. 150 प्लस 34.4 इज इक्वल टू मिळाले 184.4.
हा मिळाला आपल्याला मीडियम. पण आता याचे अप्रॉक्सिमेटली आन्सर आपल्याला काढावं लागणार आहे, कारण क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ मँगोज दिलेले आहे क्लासमध्ये. त्यामुळे आपल्याला माहित आहे की नंबर ऑफ मँगोज पॉइंट मध्ये येणार नाही किंवा फ्रॅक्शन मध्ये सुद्धा येणार नाही. ओके, त्यामुळे आता इथे बघा पॉइंटच्या पुढे 4 हा नंबर आहे, म्हणजेच 5 पेक्षा लहान नंबर पॉइंट नंतर आहे. त्यामुळे तोच अप्रॉक्सिमेटली आन्सर येईल 184. म्हणजे इथे आपल्याला अप्रॉक्सिमेटली आन्सर मिळाले 184. ते आपण असं दाखवूया. म्हणजे तिथं अप्रॉक्सिमेटली आन्सर मिळाला आपल्याला 184. आता हे दाखवायचं कसं, तर 184.4 हे जे आन्सर आलेलं आहे त्यापुढे सिम्बॉल द्यायचा आहे अप्रॉक्सिमेटलीचा आणि त्याच्या पुढे आन्सर लिहायचं 184. ओके, बिकॉज द नंबर ऑफ मँगोज कॅन नॉट बी इन फ्रॅक्शन. आता हाच जर का पॉईंटच्या पुढे नंबर 6, 7, 8, 9 असा जर का असता तर आन्सर मिळालं असतं 185. म्हणजे इथे युनिटमध्ये इथे +1 झाला असता. इथे डिटेल लिहूया. बिकॉज द नंबर ऑफ मँगोज कॅन नॉट बी in fraction. Okay, therefore the number of mangoes is 184. ओके, आपल्याला मीडियन काढायला विचारलं होतं, हेच मीडियन आलेलं आहे. पण आता क्वेश्चन मध्ये जसा क्वेश्चन विचारलेला आहे त्याप्रमाणे इथं आन्सर लिहूया. द median of the data is 184 mangoes. Question 3. The following table shows the classification of number of vehicles and their speeds on Mumbai-Pune Expressway. Find the median of the data. त्यासाठी खाली टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. या क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ व्हेकल्स अँड देअर ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल दिलेली आहे. यावरून मीडियन फाइंड आउट करायचे आहे. आता या क्वेश्चन मधील ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल्स मधील डाटा कंटिन्यूस दिलेला नाही बघा, त्यामुळे पहिले आपल्याला त्यांना कंटिन्यूस करून घ्यावे लागेल. त्यासाठी मागील क्वेश्चन प्रमाणे 3 कॉलम आपल्याला तयार करावे लागतील आणि याबरोबरच एक ॲडिशनल कॉलम आपल्याला क्रिएट करावं लागेल. त्याचं नाव असणार आहे कंटिन्यूस क्लास. ओके, मी पहिल्यांदा टेबल क्रिएट करते म्हणजे त्यावरून तुम्हाला नीट समजून सांगते. अशा प्रकारे मी टेबल बनवून घेतलेला आहे. आता यामध्ये बघा 62, 64 हा जो क्लास आहे त्यानंतर पुढच्या क्लासमध्ये पुढचा नंबर आलेला आहे 65. म्हणजे हा 64 जो अप्पर क्लास लिमिटचा नंबर आहे तो इथं कंटिन्यू झालेला नाहीये, त्यामुळे हा क्लास कंटिन्यूस क्लास नाहीये. त्यानंतर इथे सुद्धा बघा 65 to 69 या क्लास नंतर पुढचा क्लास तयार झालेला आहे 70 पासून. म्हणजेच 69 हा अप्पर क्लास लिमिट जो आहे तो पुढच्या क्लासमध्ये कंटिन्यू झालेला नाहीये. ओके, यावरून आपल्याला कळतोय की हा क्वेश्चन कंटिन्यूस क्लासचा दिलेला नाहीये. म्हणजेच इथे पहिल्या क्लासमधील अप्पर क्लास आणि दुसऱ्या क्लासमधील लोअर क्लास यांचा डिफरन्स आहे 1चा. या 1ला डिवाइड करायचे आहे बाय 2 ने. ओके, म्हणजेच आता कंटिन्यूस क्लास आपल्याला बनवावा लागणार आहे. आता कंटिन्यूस क्लास कसा बनवायचा बघा, तर पहिल्या क्लासमधील अप्पर क्लास आणि दुसऱ्या क्लासमधील लोअर क्लास यांचा डिफरन्स आहे 1चा. कारण की इथे 64 आहे आणि इथे 65 आहे. म्हणजे या दोघांमध्ये जर का डिफरन्स काढायचा झाला तर 65 - 64 = 1 होतो. म्हणजे इथे डिफरन्स आहे 1. या 1ला आपल्याला डिवाइड करायचे आहे बाय 2 ने, म्हणजे इथे आपल्याला मिळेल कंटिन्यूस क्लास. ओके, मग इथे मी तुम्हाला दाखवते द डिफरन्स बिटवीन अप्पर क्लास लिमिट ऑफ फर्स्ट क्लास and lower class limit of second class is equal to सेकंड क्लास मधील लोअर क्लास आहे 65 आणि फर्स्ट क्लास मधील अप्पर क्लास लिमिट आहे 64 इज इक्वल टू 65 - 64 इज इक्वल टू 1. म्हणजे हा 1 डिफरन्स आला. आता या 1ला 2 ने डिवाइड केले की आपल्याला मिळणार आहे कंटिन्यूअस क्लास लिमिट. ओके, मी इथे 1/2 इज इक्वल टू 1/2 म्हणजेच 0.5. ओके, लागलं तर तुम्ही इथे 2 ने 1ला डिवाइड करून पाहू शकता. इथे मिळत आहे
0.5. आता प्रत्येक क्लासचा कंटिन्यूअस क्लास कसा काढायचा, तर इथे डिफरन्स आलेला आहे बघा 0.5. म्हणजे आता प्रत्येक लोअर क्लास लिमिटमधून 0.5 सबट्रॅक्ट करावे लागतील आणि प्रत्येक अप्पर क्लास लिमिटमध्ये 0.5 ॲड करावे लागतील. म्हणजे आपल्याला मिळतील कंटिन्यूअस क्लास व्हॅल्यू. ओके, इथं मी तुम्हाला रफमध्ये दाखवते म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. ओके, फर्स्ट क्लास इथं मी लिहून घेतलेला आहे 60 to 64. आता यामध्ये लोअर क्लास लिमिट आहे 60. म्हणजे या 60 मध्ये जो डिफरन्स आपण काढलेला आहे 0.5चा तो सबट्रॅक्ट करावा लागेल या 60 मध्ये. ओके, त्यानंतर हा सिम्बॉल जसाचा तसा आणि जो अप्पर क्लास लिमिट आहे 64 यामध्ये जो आपण डिफरन्स काढलेला आहे 0.5चा तो ॲड करावा लागेल. ओके, म्हणजे आपल्याला मिळतील 60 - 0.5 इज इक्वल टू 59.5 टू 64 प्लस 0.5 म्हणजे 64.5. ओके, अशाच प्रकारे प्रत्येक क्लासचं इथे मी तुम्हाला दाखवते. सेकंड आहे 65 to 69. ओके, म्हणजे 65 मधून 0.5 सबट्रॅक्ट करायचे आणि 69 जो आहे अप्पर क्लास लिमिट यामध्ये 0.5 ॲड करायचे. म्हणजे आपल्याला मिळतील 64.5 टू 69.5. त्यानंतर थर्ड क्लास दिलेला आहे 70 to 74. यामध्ये लोअर क्लास लिमिट आहे 70. यामधून 0.5 डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आणि अप्पर क्लास लिमिट आहे 74. यामध्ये 0.5 ॲड करायचे. म्हणजे इथे मिळतील 69.5 टू 74.5. फोर्थ क्लास 75 to 79. ओके, आता लोअर क्लास लिमिट आहे 75. यामधून 0.5 सबट्रॅक्ट करायचे आणि 79 जे अप्पर क्लास लिमिट आहे यामध्ये 0.5 ॲड करायचे. म्हणजे इथं आपल्याला व्हॅल्यू मिळतील 74.5 टू 79.5. ओके, फिफ्थ क्लास पाहूया. फिफ्थ क्लास दिला आहे 80 to 84. यामध्ये लोअर क्लास लिमिट आहे 80. त्यामधून 0.5 डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आणि अप्पर क्लास लिमिट आहे 84. यामध्ये 0.5 ॲड करायचे. यांचं सबट्रॅक्शन मिळालं आपल्याला 79.5 टू यांची ॲडिशन 84.5. त्यानंतर सिक्स्थ क्लास पण दाखवते 85 to 89 इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट आहे 85. यामधून 0.5 सबट्रॅक्ट करावे लागतील टू अप्पर क्लास लिमिट आहे 89. यामध्ये 0.5 ॲड करावे लागतील. ओके, याचं सबट्रॅक्शन आपल्याला मिळालेलं आहे 84.5 आणि याचं ॲडिशन मिळालेलं आहे 89.5. आता या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या न्यू आलेल्या आहेत, त्यालाच म्हणतात कंटिन्युअस क्लास. ओके, आता या सर्व व्हॅल्यू मी इथं त्या क्लासच्या समोर फिल करून घेते. जो आता आपण न्यू क्लास तयार केलेला आहे कंटिन्युअस क्लास तो बरोबर झालेला आहे का तयार तो पाहूया. आता इथे बघा फर्स्ट क्लासमध्ये जो अप्पर क्लास लिमिट आहे 64.5 तो इकडं कंटिन्यू होत आहे पुढच्या क्लासमध्ये लोअर क्लास म्हणून. ओके, त्यानंतर सेकंड क्लासमधील जो अप्पर क्लास आहे 69.5 तो सुद्धा पुढे कंटिन्यू झालेला आहे लोअर क्लास म्हणून. ओके, म्हणजे जे जे अप्पर क्लास लिमिट आहेत ते पुढच्या क्लासमध्ये लोअर क्लास म्हणून कंटिन्यू झालेले आहेत. म्हणून हा जो आपण तयार केलेला आहे कंटिन्युअस क्लास तो आपला प्रॉपरली तयार झालेला आहे. ओके, आता इकडचं मी पुसून घेते आणि पुढच्या कॅल्क्युलेशनला आपण सुरुवात करू. मागील क्वेश्चनमध्ये जसा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम आपण फिल केला तसाच इथं फिल करून घ्या. आता इथे पहिली फ्रिक्वेन्सी आहे 10 ती जशीच तशी राईट डाऊन करून घ्यायची. त्यानंतर ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती ॲड करायची आहे पुढच्या क्लासमध्ये. पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 34. 34 प्लस 10 44. 44 प्लस 55 99. 99 प्लस 85 184. 184 प्लस 10 194. 194 प्लस 6 200. ओके, आता यांची टोटल म्हणजे याला म्हणतात सबमिशन FI इज इक्वल टू 200. ओके, इथे फक्त आपलं ॲडिशनल वर्क काय झालं तर कंटिन्युअस क्लास आपल्याला तयार करावा लागला. जो अप्पर क्लास लिमिट आहे फर्स्ट क्लासचा तो पुढच्या क्लासमध्ये लोअर लिमिट यायला पाहिजे. ओके, इथे
कंटिन्युअस क्लास आपल्याला दिलेला नव्हता, त्याच्यामुळे हा एक्स्ट्रा कॉलम आपल्याला करून घ्यावा लागला आणि तो फिल करावा लागला. आता n/2 आपण काढून घेऊया. हिअर टोटल फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू सिग्मा fi इज इक्वल टू 200. देअरफॉर n/2 इज इक्वल टू 200/2 इज इक्वल टू 100. त्यामुळे द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज ग्रेटर दॅन 100 इज ओनली 184. कारण की इथे बघा 10, 44 आणि 99 हे तिन्ही व्हॅल्यू 100 पेक्षा लहान आहेत आणि 100 पेक्षा मोठी असणारी संख्या लगतची ती आहे 184. त्यामुळे इथे आपल्याला या क्लासचा विचार करावा लागेल 184. ओके. आता तुम्हाला वाटेल मार्किंग इथपर्यंतच का केली, कंटिन्युअस क्लासेसपर्यंत इकडं का नाही गेली. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मात्र मीडियन क्लास एल आणि एच हे घेताना आपल्याला कंटिन्युअस क्लासचाच विचार करायचा आहे. ओके. म्हणजे इथे बघा एल काय होणार आहे, तर कंटिन्युअस क्लासमधील लोअर क्लास लिमिट हा आहे 74.5. हा झाला एल. 85 झाला फ्रिक्वेन्सी आणि या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूची आधीची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू ती आहे 99. याला म्हणायचं CF. त्यानंतर एच फाइंड आउट करताना सुद्धा कंटिन्युअस क्लासचाच विचार करायचा. यामध्ये या दोघांचा डिफरन्स आहे 5चा. जर का चुकून या क्लासचा विचार केला एच फाइंड आउट करताना तर या दोघांचा डिफरन्स आहे 4चा. तर पुढचं सगळं तुमचं सोल्युशन रॉंग येईल आणि त्यामुळे तुम्हाला मार्क मिळणार नाही. ओके. त्यामुळे कंटिन्युअस क्लास असताना लक्षात ठेवायचं कंटिन्युअस क्लासचाच विचार करायचा. यामध्ये डिफरन्स तुम्ही काढू शकता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे 79.5 मायनस 74.5 किंवा 74.5 मायनस 59.5 सुद्धा तुम्ही करू शकता. याचा डिफरन्स येत आहे 5चा. म्हणजे इथे आपल्याला एच मिळाला 5. आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्या मी इथे लिहून घेते आणि इथे द करस्पॉन्डिंग कंटिन्युअस क्लास म्हणजे आपल्याला मिळालेला आहे 74.5 टू 79.5 इज द मीडियन क्लास. ते इथे राईट डाऊन करून घेते. 74.5 टू 79.5 हा झाला मीडियन क्लास. ओके. आता ज्या ज्या इन्फॉर्मेशन मिळालेल्या आहेत त्या मी इथे राईट डाऊन करून घेते. हिअर एल आपल्याला माहीत आहे 74.5. त्यानंतर एफ माहीत आहे 85. CF काढला 99 आणि एच इज इक्वल टू 5. जो डिफरन्स आहे क्युम्युलेटिव्ह क्लासेसचा तो आहे 5, तो आला एच. त्यानंतर आता मीडियनचा फॉर्म्युला जो तुमचा आत्तापर्यंत पाठ झालेलाच असणार आहे असं मी गृहीत धरते. मीडियन इज इक्वल टू एल प्लस इंटू ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच इज इक्वल टू एल घेतलेला आहे 74.5 प्लस इंटू ब्रॅकेट n/2 आपण काढलेला आहे 100 मायनस CF 99 अपॉन एफ 85 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच आहे 5 इज इक्वल टू 74.5 प्लस 100 मायनस 99 म्हणजे 1 झाले अपॉन 85 मल्टिपल 5. 5 1 जार 5, 5 1 जार 5, रिमेन झाले 3, 5 7 जार 35. ओके. म्हणजेच आता इथे मिळाले 74.5 प्लस 1/17. ओके. आता 1ला डिवाइड करायचं आहे 17नी. ते तुम्ही होमवर्क म्हणून मी तुम्हाला देते, तुम्ही डिवाइड करू शकता. आता इथे आन्सर मिळत आहे 74.5 प्लस 0.06. पण ही जी व्हॅल्यू आलेली आहे 0.06 ती अप्रॉक्सिमेटली आलेली आहे. या दोघांचे ॲडिशन म्हणजे 74.56. ओके. पण आपल्याला मीडियन जो काढायला सांगितलेला आहे तो नंबर ऑफ व्हेकलचा काढायला सांगितलेला आहे आणि व्हेकल्स कधीही पॉईंटमध्ये नसतात किंवा फ्रॅक्शनमध्ये नसतात. त्यामुळे इथे बट द नंबर ऑफ व्हेकल्स कॅन नॉट बी इन फ्रॅक्शन असं म्हणता येईल आणि हा नंबर सुद्धा आपल्याला अप्रॉक्सिमेटली करून घ्यावा लागणार आहे. देअरफॉर मीडियन इज इक्वल टू 74.56 अप्रॉक्सिमेटली. आता इथे बघा पॉईंटच्या नंतर 5 हा नंबर आहे म्हणजे पॉईंटच्या आधीच्या नंबरमध्ये 1 प्लस करावे लागतील म्हणजे 74 प्लस 1 इज इक्वल टू मिळाले 75. दॅट्स द आन्सर. मग इथे म्हणू द मीडियन ऑफ द डाटा इज 75 व्हेकल्स.
ओके, नेहमी लक्षात ठेवा अशा प्रकारचा क्वेश्चन आल्यानंतर दिलेला क्लास हा कंटिन्युअस क्लासचा आहे की नाही ते पहिले फाइंड आउट करायचा, आणि जर का नसेल तर आपल्याला कंटिन्युअस क्लासचा एक एक्स्ट्रा कॉलम तयार करावा लागतो आणि त्यामध्ये अशा प्रकारचा कंटिन्युअस क्लास आपल्याला काढून घ्यावा लागतो. ओके, आणि कंटिन्युअस क्लास काढताना आपण काय केलं, द डिफरन्स बिटवीन द अप्पर क्लास लिमिट ऑफ द फर्स्ट क्लास अँड लोअर क्लास लिमिट ऑफ द सेकंड क्लास, या दोघांमधील डिफरन्स 64 to 65 हा आहे 1. त्यामुळे 1 ला अपॉन 2 केले म्हणजेच 2 ने डिवाइड केले, तो आला डिफरन्स 0.5 चा. तो 0.5 हा डिफरन्स जो आहे तो लोअर क्लास लिमिट मधून सबट्रॅक्ट करा, त्याचा आन्सर मिळालं 59.5 आणि अप्पर क्लास लिमिट मध्ये ऍड केला, त्याचा आन्सर मिळाला 64.5. अशा प्रकारचे कंटिन्युअस क्लासेस आपण सर्व क्लासचे तयार केलेले आहेत आणि पुढची जी प्रोसेस आहे किंवा पुढचे जे स्टेप्स आहेत त्या ॲज इट इज सेम आहे. ओके, फक्त एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण एल जो काढलेला आहे आणि एच जो काढलेला आहे तो कंटिन्युअस क्लासवर आधारित असलेला काढलेला आहे. या दोघांचे डिफरन्स आलेला आहे 5, तो आपण एच म्हणून घेतलेला आहे आणि एल म्हणून 75 न घेता कंटिन्युअस क्लासमध्ये लोअर क्लास लिमिट घेतलेला आहे 74.4. ओके, क्वेश्चन 4, द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स इन डिफरंट फॅक्टरीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल, फाइंड द मीडियन ऑफ द प्रोडक्शन. ओके, हा जो टेबल दिलेला आहे क्वेश्चन मध्ये त्यावरून आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचा आहे प्रोडक्शनचा. आता यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर पहिल्या कॉलम मध्ये दिलेलं आहे ॲव्हरेज ऑफ बल्ब्स प्रोड्यूस्ड आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिले आहे नंबर ऑफ फॅक्टरीज. टेबल तयार केलेला आहे, त्या टेबलमध्ये मी तुम्हाला दाखवते. पहिला कॉलम आहे क्लास, त्यामध्ये नंबर ऑफ बल्ब्स येतील. जो फर्स्ट कॉलम आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तो मी इथे राईट डाऊन करून घेतलेला आहे. सेकंड कॉलम आहे फ्रिक्वेन्सी, त्यामध्ये नंबर ऑफ फॅक्टरीज ते मी राईट डाऊन करून घेतलेले आहे. पहिलं वर्क आपलं काय आहे, तर थर्ड कॉलम फिल करायचा आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. ओके, आता तुमची प्रॅक्टिस झालेलीच असणार आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये फर्स्ट रो मध्ये येते फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी 12. ओके, त्यानंतर त्यामध्ये ॲडिशन होत जाते, म्हणजे 12 प्लस 35 म्हणजे हा जो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असतो त्याच्यामध्ये पुढच्या फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ॲड केली जाते. मग 12 प्लस 35 इज इक्वल टू 47, त्यानंतर 47 प्लस 20 इज इक्वल टू 67, 67 प्लस 15 इज इक्वल टू 82, 82 प्लस 8 90, 90 प्लस 7 97, 97 प्लस 8 105. त्यानंतर या कॉलमची आपल्याला ॲडिशन करावी लागते, त्याला म्हणतात सिग्मा एफ आय किंवा समेशन एफ आय इज इक्वल टू या सर्वांची टोटल म्हणजे 105. ओके, आता इथे आपल्याला समेशन एफ आय काय मिळाली 105, ते इथे लिहूया हिअर टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच एन इज इक्वल टू समेशन एफ आय इज इक्वल टू मिळाली आपल्याला 105. ओके, मग त्यावरून एन अपॉन 2 काय असेल, एन अपॉन 2 इज इक्वल टू 105 अपॉन 2, याची निम्मी म्हणजे 2 1 जर 2, 2 5 जर 10, 2 2 जर 4, 1 रिमेनिंग राहिला त्यामुळे पॉईंट द्यावा लागेल. वरतून 0 घेतल्यानंतर 2 5 जर 10 म्हणजे 52.5. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की जी 52.5 पेक्षा मोठी असेल. ओके, मग 12 ही संख्या लहान आहे, 47 ही संख्या सुद्धा लहान आहे, 67 ही संख्या 52.5 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे मिडियम क्लास म्हणून आपल्याला 50 to 60 चा विचार करावा लागेल. म्हणजे इथे पहिल्यांदा आपण एल फाइंड आउट करूया. एल म्हणजे काय, तर या मीडियम क्लासमधील हा जो मीडियम क्लास आहे मी मार्क केलेला त्यामध्ये 50 to 60 क्लास मिळालेला आहे. यामध्ये लोअर क्लास लिमिट आहे 50 म्हणून एल म्हणजे 50. त्यानंतर फ्रिक्वेन्सी 20 आणि सी एफ म्हणजे प्रिसिडिंग द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, म्हणजे जी मीडियम क्लासची व्हॅल्यू आहे 67 त्याच्या आधीची संख्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता अजून एक आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे ते म्हणजे एच. एच म्हणजे अशी संख्या की हे क्लासमध्ये जे 2 नंबर्स आहेत त्यामधील डिफरन्स किती आहे. 30 to 40 यामध्ये डिफरन्स आहे 10, 40 to 50 यामध्ये पण डिफरन्स आहे 10. आता हा सुद्धा कॉलम जो आलेला आहे बघा 30 to 40 म्हणजे 40 नंतर लगेच 40 आलेला आहे, 50 नंतर लगेच 50 आलेला आहे, 60 नंतर लगेच 60 आलेला आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्टच त्यांनी कंटिन्युअस क्लास दिलेला आहे, त्याच्यामुळे अजून एक कॉलम आपल्याला तयार करून कंटिन्युअस क्लास काढण्याची बिलकुल गरज नाही. हाच आहे कंटिन्युअस क्लास, कारण की इथं बघा 40 नंतर परत 40 येत आहेत पुढच्या क्लासमध्ये. त्यानंतर इथली जी
अप्पर क्लास लिमिट आहे 50, तो पुढच्या क्लासमध्ये लोअर क्लास म्हणून लिमिट येत आहे 50. 60 पुढच्या वेळेस येत आहे लोअर क्लास लिमिट. 70 अप्पर क्लास लिमिट पुढच्या क्लासला येत आहे लोअर क्लास लिमिट. त्यामुळे हा आहे कंटिन्युअस क्लास. Cumulative frequency which is greater than 52.5 is 67. Therefore, the corresponding class is 50 to 60 is the median class. ओके, आता ज्याच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलं ते इथे राईट डाऊन करते. L is equal to 50 आहे. त्यानंतर F is equal to 20 आहे. CF 47 and H is equal to 10. ओके, 10 म्हणजे या क्लासमधील 2 नंबरचा डिफरन्स तो मिळाला इथे 10. आता मीडियनचा फॉर्म्युला. मीडियन हा फॉर्म्युला पाठच करून ठेवा. इज इक्वल टू एल प्लस इंटू ब्रॅकेट n अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच. व्हॅल्यू पुट करूया. एल इज इक्वल टू 50 आहेत प्लस n अपॉन 2 आपण काढला 52.5 मायनस सी एफ 47 अपॉन एफ 20 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिपल एच 10 इज इक्वल टू 50 प्लस या दोघांची सबट्रॅक्शन आली 5.5 अपॉन आता इथले 20 आणि 10 मधील इथला 0 गेला इथला 0 गेला म्हणजे इथे राहिले 2 इज इक्वल टू 50 प्लस आता 2 ने याला डिवाइड करूया. 2 1 जार 2 2 2 जार 4 पॉइंट रिमेंडरला 1 2 7 जार 14 परत एक रिमेंडर राहिला आणि 2 5 जार 10. 50 प्लस 2.75 इज इक्वल टू म्हणजे इथे मिळाले 52.75. ओके, पण क्वेश्चन नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिला जो कॉलम दिलेला आहे ॲव्हरेज ऑफ बल्ब प्रोड्यूस त्यामध्ये 1000 दिलेला आहे. ओके, म्हणजे इथे बघा 1000 म्हणजे या ज्या संख्या आहेत त्या 1000 मध्ये आहेत. त्यामुळे हे जे आन्सर आलेलं आहे ते सुद्धा 1000 मध्येच आलेलं आहे. ओके, म्हणजेच 52,750. ओके, ही संख्या कशी काढली 52.75 मल्टिपल 1000 जर का केलं तर हे आन्सर मिळत आहे आपल्याला 52,750. द median of the production is 52,750 bulbs.